लोखंडे सर, आपल्याला नुकतंच आदिवासी आश्रमशाळा सोनवळ्याचे मुख्याध्यापक म्हणून आपण पदावर होतो आणि आपल्याला नुकतंच आता निलंबित करण्यात आले. या गोष्टीला मागचे 4-5 दिवस झालेत. आम्ही तुमच्याशी बराच संपर्क करण्याचा प्रयत्न केला, आपला संपर्क होऊ शकला नाही आहे. आज आपला संपर्क झाला आहे, निलंबनाची आपल्याला कारवाई झाली आहे. नक्की निलंबन होण्याचं कारण काय आहे? आम्ही ते जे तुम्हाला निलंबनाची कारवाईचं पत्र होतं ते पत्र वाचले, परंतु नक्की तुमचं म्हणणं काय आम्हाला ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी लोखंडे भास्कर रामचंद्र, मुख्याध्यापक सोनवळे आश्रमशाळा. तर या शाळेमध्ये मी काम करत आहे. तर जेव्हापासून देसाई साहेब या प्रकल्पामध्ये हजर झाले, 22 ऑगस्टपासून ते हजर झालेले, तेव्हापासून 22 ऑगस्ट 2024 हां. रोजी ते या कार्यालयामध्ये हजर झाले. तेव्हापासून त्यांनी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणं, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम करत होते. ते करता करता त्यांनी आश्रमशाळेला 24 ऑगस्ट 2024 रोजी आमच्या आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी सकाळी 8:45 वाजताच आमच्या शाळेला भेट दिली. त्यावेळी सर्व कर्मचारी हजर होते. प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी एका खोलीमध्ये कर्मचाऱ्यांबद्दल मला विचारपूस केली. तर ते झाल्यानंतर त्यांनी काय केलं, मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये ते माझ्या खुर्चीवरती बसले आणि सगळे कर्मचारी, माझ्यासहित सगळे कर्मचाऱ्यांना उभं केलं. आणि उभं केलं असता त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सूचित केला त्यावेळेस तिथे. तर ते सांगत असताना जर कोणी काम केलं नाही तर एकेकाला वाजवतो, एकेकाला सस्पेंड करतो, एकेकाला घोडेच लावतो. तर अशा प्रकारची भाषा त्यांनी ती वापरली होती. तर त्यानंतर त्या ठिकाणी असणारे आमच्या शाळेतील 2 शिक्षक, शिंदे आणि मुळे सर, यांच्या वर्गाचा पट कमी असताना त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवडीची उत्तर दिली असं त्यांचं मत आलं. तर त्यासाठी त्यांनी काय केलं की गावाकडून, ग्रामस्थांकडून तक्रारी घेतल्या की हे 2 कर्मचारी त्या ठिकाणी राहत नाहीत. तर या ठिकाणी ते 2च कर्मचारी राहत नसून इतरही कर्मचारी राहत नाहीत. तिथं म्हणजे कोणी इतर कर्मचारी, शिक्षक कोणीच राहत नाही. त्या 2 कर्मचाऱ्यांना त्यांनी काय केलं, त्यांची पर्याय व्यवस्था पांगारीला आणि एकाची आऊप्याला केली. ते त्या ठिकाणी हजर न झाल्यामुळे त्यातील एका कर्मचाऱ्याला म्हणजे शिंदे सरांना त्यांनी काय केलं, सस्पेंड केलं. म्हणून दुसऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी सस्पेंड केलेलं नाही. एकाच कर्मचाऱ्यावरती आक्षेपोटी त्यांनी ती कारवाई करण्यात आली. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांच्या विरुद्ध काही ठेकेदारांनी आंदोलनं केली घोडेगावला. तर त्याच्यामध्ये शिंदे सरांनी त्या एका ग्रुपवरती पोस्ट टाकली होती. त्या पोस्टला मी लाईक केलं होतं. त्या आक्षेपोटी त्यांनी माझ्यावरती रोष धरला आणि तेव्हापासून ते मला नोटीस देणं, माझी मार्च एंडला माझी बिलांवरती सह्या न करणं, माझी बिलं परत दिली. तर या त्रासाला कंटाळून मी माझा मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देऊन शिक्षक होण्यासाठी मी अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांच्याकडे मी अर्ज केला. तर त्यानंतरच्या काळामध्ये, मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या शाळेतील महिला कर्मचारी यांनी महिला आयोगाकडे देसाई साहेबांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याची चौकशीसाठी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना जुन्नर येथे बोलवलं होतं. त्याच्यामध्ये मी त्याविषयी जबाब देण्यात आले की मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये देसाई साहेब असे बोलले की एकेकाची वाजवतो, एकेकाला घोडे लावतो, कोर्टात जायची तयारी ठेवा, सस्पेंड करतो. तर अशा प्रकारचे जे शब्दप्रयोग केले होते. तर त्या ठिकाणी तशी जबाब दिल्यानंतर त्यांनी माझ्यावरती अजून रोष धरण्यात आला. तसंच अपर आयुक्त कार्यालय ठाणे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर, त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर अजून रोष धरण्यात आला. तर हे सगळं केल्यानंतर माझी एक ट्रीप माझ्या मुलांनी पैसे भरून दिली होती, थायलंडची ट्रीप. त्या ट्रीपला जाण्यासाठी मी 30 जूनला त्यांच्याकडं अर्जसाठी अर्ज मागवला 4 दिवसाच्या. त्यानंतर ती रजा मंजूर न केल्यानंतर परत मी 10 जुलैला परत अर्ज केला. तर माझी रजा काही मंजूर करण्यात आलेली नाही. त्याच्यामध्ये अधिवेशनाचं कारण सांगण्यात आलं रजा मंजूर न करण्याचं. आणि मी नंतर 14 आणि 15 तारखेचा किरकोळ रजेचा अर्ज दिला. तर किरकोळ रजेचा अर्जसुद्धा त्यांनी नामंजूर केला. तर मी जर किरकोळ रजा घेऊन त्यांनी नामंजूर केले तर असे आमच्याकडे त्या प्रकल्पामध्ये 23 आश्रमशाळा आहेत. 23 आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी अधिवेशनाच्या काळामध्ये रजा घेऊन त्या मंजूर केले की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात यावी असं मला वाटतं. की मीच एकट्याने रजा घेऊन मीच एकट्याने रजा घेतली आणि ती त्यांनी मंजूर नाही केली असं मला वाटतं. तर त्याची चौकशी आपण करण्यात यावी.
तर ते या आक्षापोटी त्यांनी मला माझ्यावरती निलंबन केलं. आणि तसंच शेजारील आश्रमशाळा, कन्या आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक श्री भोजने सर यांच्यावरती एका आदिवासी मुलीला हाताशी धरून त्यांनी संगनमताने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्यांना सस्पेंड करण्यात आलं. त्याच्यानंतर ती कोर्टामध्ये केस चालल्यानंतर त्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर भोजने सरांनी त्यांच्या विरुद्ध जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पण त्या तक्रारीवरती कोणतीही अजून कारवाई झालेली नाही. तर हे सगळं असं का होतंय हे मला काही अजून सांगता आलेलं नाही. तर या सगळ्या त्रासाला कंटाळून माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत आहे. मी मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे. तर मला मुख्यमंत्री, आमचे आदिवासी विकास मंत्री उईके साहेब, अपर आयुक्त ठाणे, तसंच आयुक्त मॅडम यांनी मला न्याय मिळवून द्यावा असं मला वाटतं. आपण म्हणताय की जीवाला कंटाळलो किंवा आत्महत्येसारखा विषय हा तर त्याच्यावरचा उपाय नाही आहे, परंतु आपल्यावरती जे आरोप करण्यात आले त्या आरोपाबाबत आपण आपल्या वरिष्ठांना कळवलं आहे का? म्हणजे समजा प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण काही संपर्क केला आहे का? मी एक पत्र दिलेलं आहे, माझं राजीनाम्याचं पत्र आयुक्तांना दिलेलं आहे, अपर आयुक्तांना दिलेलं आहे की, पण त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही. ती मी हे कारवाई होण्याच्या अगोदर दिलेली आहे ते, पण त्याच्यावरती मला पुढं बोलून विचारपूस काही झालेली नाही. आपण जे आरोप करतात हे खूप गंभीर आरोप केलेत आपण त्यामध्ये त्या सोमतवाडी आश्रम शाळेचे शिक्षक आहेत भोजने सर यांच्याबद्दल आपण सांगितलं आहे. हा विषय समजा तुमचा नाही आहे, परंतु त्या भोजने सरांचा आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क करून बोलण्याचा प्रयत्न करू. कोर्टानं तर निर्णय दिला त्यांच्या बाजूनं, बरोबर आहे ना? परंतु हे सगळं होत असताना तुम्ही पण त्या ठिकाणी असं सांगितलं की तुमच्या शाळेतील शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांबाबत त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण आपल्या मुलाखतीत पहिली एक बाब सांगितली का शिस्त लावण्यासाठी म्हणून त्यांनी असं काही केलेलं आहे की शिस्त लावण्यासाठी म्हणून ते प्रयत्न, असं काही वाक्य आपण बोलत. नक्की हे काय? मग शिस्त लावणं म्हणजे काय? की आपल्याकडे आपण बेशिस्तपणे वागत होतात, नक्की काय होतं आणि म्हणून ते येऊन तुम्हाला त्याबाबत सांगत होते, नक्की काय? शिस्त लावण्यासाठी म्हणजे त्यांनी वेळेवरती येण्यासाठी त्यांनी सुरुवातीला व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. म्हणजे 8:45 वाजता ते शाळेमधील मुख्याध्यापकांना फोन करायचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्स. शाळेची वेळ काय? शाळेची वेळ त्यावेळेस 8:45 होती, आता 11 ते 5 झाली. त्यावेळेस 8:45 9:45 वाजता ते व्हिडिओ कॉन्फरन्स घेत होते. ही आपल्या सगळ्यांसाठी योग्य बाब होती ना? त्यात चुकीचं काय होतं? चुकीचं काही नव्हतं, पण लोकांचं एक मानसिक दर्पण आलं होतं की 8:45 वाजताचा शाळेमध्ये म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स जर कोणी गैरहजर राहिलं तर लगेच त्याला नोटीस काढणं, 8:45 नंतर कोण जर आलं तर. त्यामुळे लोकांवरती मानसिक ताण वाढायला लागला होता. परंतु विद्यार्थ्यांसाठी जे काम करायचं आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करायचं, यामध्ये ही गोष्ट तर योग्य होती ना? हां, योग्य होती. मग त्याबाबत अडचणीचा मुद्दा काय होता? त्या अडचणीचा मुद्दा त्याच्यामध्ये काही नव्हता, परंतु ते आमच्या शाळेमध्ये येऊन तुम्हाला एकेकाला घोडे लावतो, एकेकाला सस्पेंड करतो, एकेकाची वाजवतो, हे जे शब्दप्रयोग होते हे लोकांना मानसिक दबावाखाली आणण्याचं काम करत होते. याच्यामध्ये लोकांना त्यांच्याविषयी भीती निर्माण झाली होती. हे जे शब्दप्रयोग केले त्यावेळेस आमच्या स्टाफमधले त्याच्यासमोर सगळे काही 3-4 महिला कर्मचारी सुद्धा होत्या. तर अशा महिला कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी असे शब्दप्रयोग केलेले होते. त्या महिला कर्मचाऱ्यांबद्दल आता तुम्ही उल्लेख केला, त्यांनी काही तक्रार केली होती आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला होतं, नक्की काय प्रकरण होतं ते? एका महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला महिला आयोगाकडे तक्रार केली. त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला महिला कर्मचारी, महिला शिक्षिका की काही दुसरं कोणी सुपरवायझर, कोण नक्की कोण होतं? प्राथमिक शिक्षक आहेत, महिला प्राथमिक शिक्षक आहेत त्या. त्यांनी महिला आयोगाकडे पण तक्रार केली आणि तसेच त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार केली, जुन्नर पोलीस स्टेशनला. काय तक्रार केली होती? की प्रकल्पाधिकारी देसाई साहेब अश्लील नजरेने बघतात, अश्लील भाषा वापरतात, अशी तक्रार केली होती. याबाबत आपण पोलीस स्टेशनला बोलल्यानंतर आपण काही जबाब दिलेत का? हो. काय नक्की जबाब काय होते? त्याच्यामध्ये आम्ही जी मीटिंग घेतली होती त्यांनी आल्यानंतर, त्या मीटिंगमध्ये त्यांनी एकेकाला घोडे लावतो, एकेकाची वाजवतो, एकेकाला सस्पेंड करतो, अशा प्रकारचे शब्दप्रयोग, भोसडीच्यानं अशा प्रकारचे शब्दप्रयोग त्या ठिकाणी ते वापरलेले होते. अशा प्रकारचे जबाब ते दिलेले. पण त्या महिला कर्मचाऱ्यांनी जी तक्रार दिली अश्लीलतेनं बोलणं बघणं आणि याबाबत आपल्याला काही विचारण्यात आलं होतं, याबाबत आपण काही त्या ठिकाणी जबाब दिला आहे? अश्लीलतेनं बघणं ते त्यांना त्या महिला कर्मचाऱ्यांना माहिती, ते आम्ही नाही सांगू शकतो कसं बघितलं असेल. कारण की हा आरोप फार गंभीर आरोप आहे, एका अधिकाऱ्यावरती तो आरोप होतो, ही फार महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे दुसरं तुम्ही एक सांगताय की ग्रामस्थांकडून संबंधित शिंदे म्हणून जे शिक्षक होते त्यांच्याबाबत तक्रार लिहून घेतली, असं का होऊ शकतं? मग विद्यार्थी त्या ठिकाणी होते नव्हते, शिक्षक व्यवस्थित शिकवतात नाही शिकवतात, पण मुख्याध्यापक होतात, नक्की काय? शिक्षक चांगले काम करत होते, पण त्यांनी ठराविक 2च कर्मचाऱ्यांबद्दल ती तक्रार लिहिली होती. अच्छा.
मग आता तुम्ही मगाशी म्हटलात की ते कर्मचारी तिथं राहत नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असं आपण म्हटलात, बरोबर ना? हा, तशी ते तक्रार ग्रामस्थांची तशीच तक्रार आहे. कर्मचारी राहत नाही असं म्हणजे ते शिकवत नाही असं काही नव्हती, फक्त ते राहत नाही अशीच तक्रार आहे त्याच्यामध्ये. मग फक्त शिंदे आणि काय नाव सांगतं दुसरं? मुळे मुळे हे दोनच शिक्षक राहत नव्हते की कोणी शिक्षक राहत नाहीत? कोणी शिक्षक राहत नाही. मग फक्त ते सोनवळा दोघांचंच- नाही, फक्त सोनवळे आश्रमशाळेमध्ये असं आहे की सगळ्याच आश्रमशाळेमध्ये असं आहे? नाही, सगळ्याच आश्रमशाळामध्ये शिक्षक कोणी राहत नाही. मग आपलं म्हणणं आहे की हे जाणीवपूर्वक केलेलं आहे असं आपलं वाटतंय. हा, हे जाणीवपूर्वक ठराविक कर्मचाऱ्यांवरती केलेले आहे असं वाटतं मला. अच्छा. त्या ठेकेदाराने जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस आपण काही कमेंट्स केली आणि त्याच्यावरती आपलं म्हणणं असं आलं की मग आमच्यावरती रोष धरण्यात आला. म्हणजे फक्त जाणीवपूर्वक आपल्यावरतीच कारवाई करण्यासाठी हे सगळं केलं असं आपलं म्हणणं आहे का? येस सर. परंतु एक आपल्याला जे सस्पेंड करण्याचं कारण दाखवलं त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट आमच्या एक निदर्शनास आलेली आम्ही असं वाचलं आहे की आपण थायलंडला गेलो होतो. परदेशवारी करायची असेल तर आपल्या ज्येष्ठ म्हणजे आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मग ही परवानगी आपण घेतली नाही आहे. मी त्यासाठी अर्ज केलेला होता. 30 जूनला अर्ज केलेला होता. परत 10 जूनला पण अर्ज केला. त्यामुळे त्यांनी माझी रजा काही मंजूर केलेली नाही. हा, तसं इतर मुख्याध्यापकांना रजा दिल्या की नाही ते तुम्ही चेक करा. त्यांचे मास्टर घेऊन तुम्ही चेक करू शकता की त्या कालावधीमध्ये काही हे मुख्याध्यापकांना आमचं दिलेत की नाही. हे आमचं काम नाही आहे. परंतु आमचा प्रश्न तुम्हाला एकच आहे की आपण रजा मागितली होती, आपल्याला रजा दिली नाही समजा, किंवा आपल्या ज्यावेळेस बाहेरच्या देशात जायचं त्यावेळेस परवानगी घ्यावी लागते. मग याबाबत आपण काय केलं? मी बाहेरच्या देशात आलो त्यावेळेस रजेचा अर्ज दिलेला आहे. 2 वेळा रजेचा अर्ज दिला आहे. तसंच मी माझं ते 2 रजा मंजूर न केल्यानंतर मी किरकोळ रजेचा अर्ज दिले. जसं माझा रजेचा अर्ज मंजूर केलेला नाही अधिवेशनाचं कारण सांगून. मग तसंच इतरही 23 आश्रमशाळा आहेत. त्या 23 आणि तसंच 9 अनुदानित आश्रमशाळा आहेत. इतरही आश्रमशाळांमधल्या मुख्याध्यापकांनी त्या कालावधीमध्ये रजा घेतलेलीच असेल. मग त्यांचा रजेचा अर्ज मंजूर केला की नाही, केला की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं मग आपण सांगितलं आणि संबंधित शिक्षकांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आणि आपले पण जबाब घेतले होते. मग याबाबतचाही आकस आपल्यावर धरला असं म्हणायचं का आपल्याला? हो, त्याबाबतचा आकस धरण्यात आलेला असेल आणि मी मग एक तक्रार अपुरा इथं ठाणे यांच्याकडे केली. तो एक त्याच्यावरती आक्षेपोटी त्यांनी केलेला असेल. मग आपण आपल्या ज्येष्ठांकडे याच्याबाबत काही अर्ज दिला आहे? मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं म्हणजे आपले अपर आयुक्त असतील, सचिव असतील, आदिवासी विकास मंत्री असतील, यावर त्यांच्याकडे आपण काही आपल्यासाठी काही अर्ज करून काही मागणी केली आहे? हा, मी एक अर्ज केलेला आहे 22 जुलैला की माझ्या मुख्याध्यापकाचा राजीनामा देऊन मी या आपल्याला निलंबित केल्यानंतर आपण याच्याबाबत काही कारवाई काही मागणी केली का माझ्या निलंबनाबाबत? नाही, मी आता निलंबित झाल्यानंतर आज अजून 5-6 दिवस काहीच केलेलं नाही. मी निलंबित 25 तारखेपासून निलंबित झाल्यापासून माझी मानसिकदृष्ट्या मी खचलेलो आहे. माझ्या एवढ्या बातम्या एवढ्या चॅनलला त्यांनी व्हायरल केल्यात, पेपरला एवढ्या बातम्या टाकल्यात, त्यामुळं मी बाहेर तोंड दाखवायला सुद्धा मला जागा राहिलेली नाही. मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेलो आहे. त्यामुळं मी काही वरिष्ठांकडे याच्याबद्दल अजून काही तक्रार दाखल केली नाही. पण मला आशा आहे की अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे आयुक्त मॅडम आणि मंत्री महोदय हे मला नक्की न्याय देतील. मी त्यांच्याकडून तर ती बाजू मांडल्यानंतर मला नक्की न्याय मिळेल अशी मला आशा आहे. एकंदरीत फक्त कारवाई आपल्यावरती आणि मगाशी काही मला वाटतं शिंदे सर यांची तुम्ही नावं घेतलीत, या दोघांवरतीच आकसापोटी कारवाई होती असं आपलं म्हणणं आहे का? हो, तसंच आक्षेपोटीच ती कारवाई झालेली आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये ते दोन्ही शिक्षकांची सेम कारण आहे. त्यांच्यावरती पर्याय व्यवस्था केली, ती दोघंही हजर झाले नाही. त्यापैकी एकालाच सस्पेंड केलं, एकाला केलंच नाही. मुळे सरांना सस्पेंड न करण्याचं काही वेगळं कारण असू शकतं? आपण फार जबाबदारीनं सांगत आहात की एकाला सस्पेंड केलं आहे, याचं गांभीर्य आपल्याला आहे. मुळे सरांचं काही कारण वेगळं असू शकतं असं काही नाही? दोघांचे सेम कारणच होतं. दोघंही हजर नव्हते झाले आणि यांनी ह्या हजर नाही झाले म्हणून यांना सस्पेंड केलं शिंदे सरांना. त्यापैकी मुळे सरांना केलेलं नाही. तिथं सुद्धा ती आक्षेपोटीच कारवाई झाली होती. असंही काही म्हटलं जातं की आपण जे थायलंडला गेला होतात त्या थायलंडला आमच्याही ज्या काही बातम्या पाहण्यात आल्या किंवा त्या माहितीमध्ये आम्हाला जे मिळालं की काही ते मोदी केअर संदर्भातलं काही ते एक व्यवसाय आपण करत आहात आणि त्याच्या माध्यमातून आपलं काही ट्रिपला जायला मिळालं असं काही सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये काय ते नक्की? तसं काही नाही. आम्ही आमचे पैसे भरून ट्रिपला गेलेलो आहोत. म्हणजे तुम्ही वैयक्तिक तुमचं स्वतःचं तिकीट? स्वतःचे तिकीट आम्ही पैसे भरले, त्याचे प्रूफ पण माझ्याकडे. तुम्हाला पैसे भरले दाखवतोच. तो प्रूफ आम्हाला पाहायला भेटेल? फोन करून मला सांगायचे की काही वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असेल तर त्या तक्रारी द्या माझ्याकडे, मी त्यांना सस्पेंड निलंबन करतो. हे कोण सांगत होतं सगळं? प्रकल्प अधिकारी सांगायचं की तुमच्या काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असेल तर त्या तक्रारी मला द्या, म्हणजे मी त्यांच्याकडे बघतो, सस्पेंड करतो त्यांना. अशा प्रकारचे फोन करून ते सांगायचे. हा शिस्त लावण्याचा एक प्रकार नव्हता का असं नाही वाटत का? शिस्त लावण्याचा प्रकार आहे पण ठीक आहे, पण ते बळच एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार द्या
हे सांगणं म्हणजे ते काहीतरी हे जाणीवपूर्वक केलं जातं असं आर्थिक म्हणायचं. काही मिळवण्याचा आधी वाटत होतं काही त्यांच्याकडनं काही आर्थिक लाभ मिळण्यासाठी काही करत असेल करण्यासाठी ते करत होते का असं मला वाटतं. तसं मी कोणाची काही तक्रारी केलेली नाही कोणाची. हे आपण हे सगळं होण्याच्या अगोदर राजीनामा दिला असं आपण म्हटलं होतं. नक्की राजीनाम्याचं कारण काय वाटत होतं तुम्हाला, का असं वाटतं तुमच्या मनात आलं? हे जे प्रकल्प अधिकारी माझ्यावर म्हणजे मलाच टार्गेट करत होते. मी जर एखाद्या वेळेस आमच्या नाईट स्टडीचे फोटो टाकले नाही तर ते मलाच टार्गेट करायचे. म्हणजे माझ्या शाळेचं जर नाव दिसलं तर लगेच मला ऑफिसला घेऊन बोलवायचे, तुमच्या शाळेचे फोटो आले नाही. जरी ते टाकायला उशीर झाला तरीसुद्धा मला बोलून ते विचारणा करायची. आणि माझी बिलंसुद्धा त्यांनी मंजूर केलेली नाही. माझी बिलं पूर्ण ताब्यात दिली माझ्या. बिलं नामंजूर करण्याचं कारण काय आहे तुमचं? ते काही मला कळालं नाही. त्यांनी माझ्या ताब्यात देऊन टाकली बिलं ते नामंजूर. बाकी इतर मुख्याध्यापकांची सगळ्या शाळांची बिलं झाली. जे तुमचं आर्थिक नुकसान जाणीवपूर्वक केलं असं तुमचं म्हणणं आहे. केलेलं आहे माझं जाणीवपूर्वक. तुम्ही फोटो टाकण्यासाठी उशीर होतो असं म्हणताय नक्की. मग फोटो जाणीवपूर्वक उशिरा तुम्ही टाकत होते, तुम्ही शाळेत जातच नव्हते, मुलं अभ्यास करत नव्हते, नक्की काय होतं? कारण की कोणताही अधिकारी जे असं सांगतोय की तुम्हाला बोलवतोय याच्यावरचं काही कारण असेल ना? नाही, आमच्या शाळेवरती समजा फोटो काढल्यानंतर फोटो सेंड होण्यासाठी रेंज नसते कधी कधी. तो फोटो 9:20ला आम्ही सेंड केला आहे, पण तो रेंज नसल्यामुळे तो 10:30ला सेंड झाला. त्यामुळे तो फोटो उशिरा गेला. 10:30पर्यंत सगळ्या शाळांची नावं सांगितली त्याची, या शाळेचा फोटो आलेला नाही. त्याच्यामध्ये माझा फोटो 10:30पर्यंत नाही गेल्यामुळे माझ्या शाळेने फोटो टाकला नाही असं नाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लगेच बोलून घेतलं, तुमच्या शाळेचा फोटो उशिरा आला आहे. म्हणजे माझ्या शाळेचं नाव आलं की मला तिथं ऑफिसमध्ये बोलून बोललं जायचं. हे फोटो काढण्यासाठी तुम्ही थांबत होता तिथे? हां. मग तिथून येण्यासाठी तुम्हाला समजा उशीर झाला, रेंजमध्ये येण्यासाठी वेळ लागला, तर आपला फोटो टाकायला उशीर होत होता की आपण तिथे जातच नव्हतं की आपली मुलं अभ्यासच करत नव्हते, असं काही होतं का? नाही, अभ्यास करत दररोजचे फोटो आहेत आमचे शाळेचे. नाईट स्टडीचे फोटो दररोज आम्ही टाकत असतो. आणि ज्याच्या वेळेस मी शाळेमध्ये असेल त्यावेळेस माझा फोटो आहे त्याच्यात नाईट स्टडीमध्ये. हे एकंदरीतच सगळ्या बाबीचा विचार करता आपलं म्हणणं असं आहे की आपल्यावरती अन्याय झालेला आहे. येस. नक्की आपलं काय म्हणणं असेल आता? कारण माझ्यावरती जी कारवाई झालेली ती एक आक्षेपोटी झालेली. एक खुनशी अधिकाऱ्यांनी माझ्यावरती कारवाई केलेली खुन्नस धरून, तर त्याच्यापासून मला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. याबाबत घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याबरोबर आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन रिसीव्ह होऊ शकला नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. नजीकच्या काळात तो घेण्याचा आमचाही प्रयत्न असेल. ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व.